पलीकडलं ते पोपडा उचवला म्हणते ते. किती वेळ बसले दादा हा? धामण आहे वाटतं धामण. हा, खाते वाटतं काहीतरी आज. काय माहिती त्याला आतमध्ये खायला भेटले का काय भेटले माहित नाही. ए, चिंट्या त्यांना लांब. त्या मागच्या वेळेस तिथं बोलतच्या टायमाला काय सुंदर बोलतात. हो, यांनी यांनी. त्याला हाणा तिकडे हाण. काय खातीये का अडकून पडलीये? आहे जिवंत आहे काहीतरी जिवंत आहे, जिवंत आहे. खाते. इकडे होती इकडे तिकडे गेले. अच्छा हा, शिकार करते आहे तुझा. चिंट्या लांब व्हायचं इथे यायचं नाही. पलीकडलं ते पोपडा उचवला म्हणते ते सोयरीला. हो हो, मग करू आपण काहीतरी करू. तर धामण आहे मित्रांनो, मोठी आहे. आतमध्ये काहीतरी भक्ष्याच्या शोधामुळे ती घुसली आणि आतमध्ये काहीतरी शिकार करते. अशा पद्धतीने पडली आहे की जणू काही मेलीच आहे की काय, पण ती जिवंत आहे आणि आतमध्ये एकतर तिने बेडूक वगैरे काहीतरी पकडलं असावं असा माझा अंदाज आहे. तर ज्यावेळेस असा साप शिकार करतो तोपर्यंत त्या शिकारला पूर्ण तो तोंडाच्या बाजूने पूर्ण गिळत नाही, तोपर्यंत तो असाच आतमध्ये थांबणार. नाही त्याला निघता येईल. निघता ये ना. नाही नाही निघू शकतो तो. अडकलंय काय बघते ना काय झालं नेमकं, अडकलंय का काय. ये बाहेर, हे बघा येतोय. काय तू खाते ते? ती पण काय रे बाबा, अडकलंयच काय. धामण आहे, धामण अडकलंय. खाल्ल्यामुळं बाहेर येता ये नाही. दादा टिका वगैरे आहे काय, काढता येईल का आपल्याला इथनं? आपल्या आतमध्ये काय आहे का बघा ना तू. बघा ना टिका वगैरे अडकलाच येतो. अन्नाला फोन करा. बऱ्याचदा शिकार करताना अशा आतमध्ये साप जातात, पण हा प्रयत्न करतोय याचा अर्थ हा अडकलाय मित्रांनो. नाहीतर टच केल्या आतापर्यंत तो एक तर शिकार सोडून बाहेर यायला पाहिजे होता. पळापळ तरी काहीतरी करायला पाहिजे होती त्यांनी. तर इथे बघू शकता आतमध्ये घुसताना घुसलंय. खूप दिवसापासून काहीतरी खाल्लेलं नाहीये, त्यामुळे वीक म्हणणार नाही येणार, पण त्याची तब्येत एकदम हेल्दी नाही वाटत मला. त्या जिन्याखाली टिकाव आहे, त्या साहेबांच्या बरोबर जावं वर. त्याला 10-15-20 मिनिटं झालं ते हा निघायचं. तिकडून इकडे घुसला तुमच्या समोर ना. कुत्र्याने दाखवलं. कुत्र्याने इथं चावलं नाही, त्याला मारलं नाही, लांबून बघत होतं. कुत्र जवळ हे आलं. हे चिंटू का? बघितला यानं बघितला का त्या काळ्यानं बघितला? हे दोघं होते. होय. तिथं झोपूनच आहे तो. अगोदर त्याला बघितला होता. तो जेव्हा आमच्याकडे होता तिकडं बसला. हा. जिवंत कमी नाही. जिवंत आहे. शांत पडली ना. काय करेल, प्रयत्न करणं सोडून दिलाय ती. कधी पुसली आता? अडकलीच होती. आम्ही काढली तुला बाहेर. थांब आता, करू नको आणि चावू अजिबात नको. चावायचं नाही. मान फुलवली की समजून जायचं. हा अडकली होती म्हणून तिच्यापाशीच टिकाव लावला ना मी. असं फोडत अडकलीच होती. बीळ दिसलं म्हणून घुसण्याचा प्रयत्न केला आणि बिळामध्ये काही जाता आलं. तर बिनविषारी आहे, धामण आहे,
उन्हाळा चालू आहे त्यामुळे धामणींचे आणि नागाचे रेसिपी जास्त दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. कारण उन्हाळ्यामध्ये ह्या धामण आणि नाग हे जास्त प्रमाणात बाहेर पडतात. त्याचं एक कारण म्हणजे एकतर गरमी खूप आहे त्यामुळे थंडाव्यासाठी त्यांचा मिलन कालावधी आहे म्हणून. तर आता आपण हिला पॅक करून घेऊ आणि निसर्गाच्या सानिध्यात चांगल्या ठिकाणीला जिथे तिला चांगलं खायला प्यायला मिळेल आणि तिला कोणापासून डिस्टर्ब नाही आणि आपल्यालाही नाही अशा चांगल्या ठिकाणी आपण तिला मुक्त करूयात. मोठे आहे पण ते काय झाले तिने बरेच दिवस काय खाल्लं पिल्लं नाही. ती फिरती आहे आपली.